पेबल्स मराठी। लोभी दूधवाला। एका गावात एक दूधवाला होता। तो खूपच लोभी होता। तो रोज त्याच्या बोटीतून नदी पार करून शहरात दूध विकायला जायचा। शहरात जाताना तो नदीतलं पाणी त्याच्या दुधात मिसळवायचा आणि तेच दूध त्याच्या ग्राहकांना विकायचा आणि त्यांच्याकडनं खूप सारे पैसे घ्यायचा। असं करत करत तो खूप श्रीमंत झाला। एक दिवस त्याच्या मुलाच्या लग्नासाठी पैसे जमा करायला तो त्याच्या ग्राहकांकडे गेला। सर्व पैसे जमा करून त्याने छान छान कपडे, छान छान दागिने विकत घेतले। शहरातून परत येताना त्याची बोट एका दगडाला आपटली आणि उलटली। त्याचे सर्व नवीन कपडे, दागिने पाण्यात बुडाले। बिचारा दूधवाला खूप दुःखी झाला। तो दुःखाने रडू लागला। तेवढ्यात पाण्यातून एक आवाज आला, ए, रडतोस कशाला? जे तू गमावलंस ते तर तू बेईमानीनेच कमावलं होतंस। हे सगळं ऐकून दूधवाल्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली। तर मुलांनो, ह्या गोष्टीवरून आपण हे शिकलो की लोभीपणा वाईट असतो आणि कधीही बेईमानी करू नये। पेबल्स मराठी।